कोलेस्ट्रॉल, BP, शुगर हे सध्याचे काही कॉमन आजार आहेत. काही छोटे छोटे लाईफस्टाईल चेंजेस करून हे सगळं कमी करता येऊ शकतं. ओली हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे खाल्लेल्या फॅटचं पचन सुलभ होतं. सूज आणि वेदना कमी होतात. ओली हळद बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, तसंच ब्लड सर्क्युलेशन सुधारून हृदयविकाराचा धोकाही कमी करते. शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर डिटॉक्स करते. आज आपण ओल्या हळदीचं एक मस्त चटपटीत लोणचं पाहणार आहोत, जे चवीला टेस्टी आहे आणि BP, कोलेस्ट्रॉल, शुगर हे सगळं कमी करायलाही मदत होईल. आपल्या स्वयंपाकघरातले अगदी साधे साधे पण प्रभावी पदार्थ आपण यासाठी वापरणार आहोत. चला बघूया कसं करायचं चटपटीत औषधी लोणचं. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. हे बघा, ओली हळद, आलं, लिंबू, लसूण आणि मिरची हे मुख्य पदार्थ आपण लोणच्यासाठी घेतलेत. हिरव्या कमी तिखट मिरच्यांची देठं काढून त्याचे लहान आकाराचे तुकडे करून घेऊ. ताजी लिंब चिरून घेऊ. ही सीडलेस लिंब आहेत, त्यामुळे याच्या बिया काढत बसायला लागणार नाहीत. याचे असे लहान आकाराचे तुकडे करून घेऊ. आपण यासाठी एकूण 4 मोठी लिंब आणि 6-7 मिरच्या वापरतोय. मिरच्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. सगळी लिंब अशीच चिरून घेऊया. तुम्ही नॉर्मल लिंब वापरणार असाल तर तुम्हाला त्यातली प्रत्येक बी काढायला लागेल. तसं तर आपण लिंबू मिरची ठेचा करून वापरणार आहोत, पण अख्ख्या वस्तू वापरल्या तर काही फारच मोठे मोठे तुकडे राहतात, म्हणून आपण लिंबू मिरची अशी चिरून वापरतोय. आता चिरलेल्या लिंबू मिरचीचा जाडसर ठेचा करून घेऊ. हे बघा, ठेचा तयार आहे. याचा खूप सुंदर रिफ्रेशिंग वास येतोय. आता आपण अर्धा पाऊण टीस्पून मेथ्यांची जाडसर पूड करून घेऊ. साधारण तेवढ्याच मोहरीची डाळ करून घेऊ. पॅनमध्ये पाव ते अर्धा टीस्पून ऑलिव्ह ऑइल घालू. तेल किंचित गरम झालं की त्यात मेथ्यांची जाडसर पावडर घालून परतून घेऊ. याउलट मेथ्या आधी परतून त्याची पावडर करूनही वापरू शकता. मेथी थोडी परतली गेल्यावर त्यावर पाव टीस्पून चांगला हिंग घालून परतू. हे कास्ट आयर्नचं पॅन बराच वेळ गरम राहतं, त्यामुळे गॅस लगेच बंद करून हे त्यातच राहू देऊया. आता या लोणच्याचा मुख्य घटक असलेली हळद आणि आलं किसून घेऊया. काचेच्या मोठ्या बाउलमध्ये लिंबू मिरचीचा ठेचा घालू. किसलेलं आलं आणि हळद घालून सगळं व्यवस्थित मिक्स करू. हळद आणि लिंबू थोडं जास्त आणि आलं थोडं कमी घेतलं आहे. या लोणच्यात वापरलेला प्रत्येक पदार्थ औषधी आहे. यातून अगदी सहज औषधी पदार्थ पोटात जातात. आता यात 2 गड्ड्या लसूण पाकळ्या घालू. सैंधव आणि साध्या मिठाचं मिश्रण घालू. अर्धा टीस्पून ताजी जाडसर मिरपूड घालू. आपण यात अगदी छोटा चमचा दालचिनी पावडर घातली आहे. दालचिनीची पूड घालायचा शॉट घ्यायचा चुकून राहिला आहे. मोहरीची डाळ घालू. ऑलिव्ह ऑइलमध्ये परतलेली मेथ्यांची पूड आणि हिंग घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यात आपण वापरलेला प्रत्येक पदार्थ औषधी आहे. लिंबामध्ये सुद्धा हळदीसारखे सगळे गुण आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवणं, पचन सुधारणं, अपचन, थकवा यासारख्या प्रॉब्लेम्सवर आराम मिळतो. लिंबाच्या नियमित सेवनाने हृदयाचं आरोग्य सुधारतं. हे पहा, आपलं औषधी आणि टेस्टी लोणचं तयार आहे. आता आपण हे झाकून असंच 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवूया. आपण लोणचं झाकून ठेवलं होतं, त्याला 1-2 दिवस आलेत. हे बघा, लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे. हे लोणचं सुरुवातीला कडसर लागू शकतं. आवडीप्रमाणे यात अजून लिंबाचा रस, अजून काही मसाला, खजुराचे तुकडे किंवा गूळ असं काही घालू शकता. आपण यात काहीच प्रिझर्वेटिव्ज वापरले नाही आहे, तसंच तेलही नाही. त्यामुळे हे लोणचं असं काचेच्या बरणीत काढून फ्रीजमध्येच ठेवून वापरा. आवडीप्रमाणे आणि तब्येतीला चालत असेल तर लागेल तशी वरून फोडणी घेऊ शकता. पोळी, पराठा, आमटी भात अशा कशाही बरोबर हे लोणचं मस्त लागतं. हे औषधी लोणचं दिवसभरातल्या कोणत्याही जेवणात एखादा चमचा खाऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा.
आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी हेल्दी कुकिंग.